सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये मी प्रियंका आपले हार्दिक स्वागत करते। सर्वात आधी एक झलक बघूया आजच्या हेडलाईन्सची। 1 एप्रिल पासून वीज ग्राहकांना मिळणार जोरदार झटका। स्थिर पथकाद्वारे वाहनांची कडक तपासणी। शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद, सुरक्षा व्यवस्था चव्हाट्यावर। निवडणूक निरीक्षक विनोद सिंह गुंजियाल अकोल्यात दाखल। हरिहरपेठमधील जलकुंभ बनला शावर, पाण्याचा अपव्यय। सुरुवात करूया आजच्या सविस्तर बातम्यांना। राज्यासह जिल्ह्यातील महावितरणाच्या ग्राहकांना वीज बिलाचा शॉक 1 एप्रिल पासून लागणार आहे। वीज दरात 6% वाढ होत असल्याने नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे। राज्यासह जिल्ह्यातील महावितरणाच्या ग्राहकांना निवडणुकीच्या काळात ऐन उन्हाळ्यात वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे। येत्या 1 एप्रिल पासून महावितरणकडून विजेच्या दरात 6% वाढ होणार आहे। राज्य वीज नियामक आयोगाने सप्टेंबर महिन्यात हा निर्णय घेतला होता। याची अंमलबजावणी 1 एप्रिल पासून होणार असून अकोला जिल्ह्यातील 5,25,000 वीज ग्राहकांना याचा आर्थिक फटका बसणार आहे। वीज आयोगाने गेल्या वर्षी 12 सप्टेंबरला वीज वितरण कंपन्यांना नव्या वीज दरांना मान्यता दिली होती। त्यानुसार महावितरण, अदानी आणि टाटा पॉवर यांच्या वीज दर वाढले। येत्या 4 दिवसात महावितरणाची दरवाढ लागू होईल आणि वीज बिलात 6% वाढ होईल। आयोगाने महावितरणाला 8,268 कोटी रुपयांची दरवाढ करण्यास मंजुरी दिली होती। आयोगाच्या या निर्णयाची अंमलबजावणी नव्या आर्थिक वर्षात होणार आहे। अकोला जिल्ह्यात महावितरणाचे 5,25,000 वीज ग्राहक आहेत। यामध्ये अकोला शहर 1.25 लाख, अकोला ग्रामीण 2.25 लाख तर अकोट ग्रामीण मध्ये 1.70 लाख ग्राहक आहेत। महावितरणाच्या दरवाढीचा फटका या ग्राहकांना सुद्धा सोसावा लागणार आहे। एवढेच नव्हे तर नेहमीच ग्राहकांच्या डोळ्यात खुपणारा स्थिर आकार सुद्धा 10 रुपयांनी वाढविण्यात आला आहे। एप्रिल फुलच्या दिवशी ग्राहकांना खराखुरा शॉक दिल्याने आर्थिक बजेट कोलमडणार आहे। ऐन उन्हाळ्यात आणि निवडणुकीच्या तोंडावर वीज दरवाढ करण्यात आली असून यामध्ये सर्वसामान्य नागरिक होरपळून निघणार आहेत। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्थिर सर्वेक्षण पथकाकडून वाहनाची कसून तपासणी करण्यात येत आहे। अकोला पूर्व व पश्चिम या 2 विभागात पथक कार्यान्वित करण्यात आले आहे। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्थिर सर्वेक्षण पथकाकडून दुचाकी, 4 चाकी वाहनाची कसून तपासणी करण्यात येत असून अकोला पूर्व व पश्चिम अशा 2 विभागात हे पथक कार्यरत आहे। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये, आचारसंहितेचे पालन व्हावे याकरिता स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम अर्थात स्थिर सर्वेक्षण पथकाचे गठन करण्यात आले आहे। अकोला पूर्व, अकोला पश्चिम अशा 2 विभागात हे गठन करण्यात आले असून शहरात येणाऱ्या व शहरातून बाहेर जाणाऱ्या वाहनांवर या पथकाची नजर आहे। मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी निवडणुकीच्या काळात चोरट्या मार्गाने पैशाची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते। या काळात पैशाचा वापर होऊ नये व निर्भीड वातावरणात निवडणुका व्हाव्यात या उद्देशाने हे पथक काम करीत असते। त्या अनुषंगाने शहरात येणाऱ्या प्रत्येक मार्गाची नाकेबंदीच करून दुचाकी, 4 चाकी वाहनाची तपासणी करण्यात येत आहे। या तपासणी दरम्यान पोलिसांच्या मदतीने ही मोहीम शहरात राबविणे सुरू आहे। या मोहिमेमुळे मात्र वाहनधारकांमध्ये चांगलीच धडकी भरली आहे। अकोला शहराच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चौकात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे देखरेख अभावी बंद पडले असून शहराची सुरक्षा टांगणीला आली आहे। अकोला शहरातील सर्व प्रमुख मार्गावर निगराणी ठेवण्यासाठी प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले। हे कॅमेरे देखरेखीच्या अभावामुळे बंद पडले आहेत। अकोला शहरात नेहमीच मोठमोठे आयोजन होत राहतात। सांस्कृतिक शहर असल्याने शहरात मिरवणुकीसह विविध धार्मिक उत्सवांचे आयोजन करण्यात येते। या दरम्यान कोणत्याही प्रकारे अनुचित घटना घडू नये याकरिता प्रमुख चौकात सीसीटीव्ही लावण्यात आले। सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापायला लागले आहे। अशा वेळी सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असणे आवश्यक आहे। आगामी काळात सण उत्सव मोठ्या प्रमाणात येत आहेत। गुढीपाडवा, रामनवमी उत्सवाची रेलचेल पाहता हजारो भाविक शहरात उत्सव साजरा करण्यासाठी येतात।
विशेष करून श्री रामनवमीला शोभायात्रेचे मोठे आयोजन असते. अशा वेळी हे बंद सीसीटीव्ही कॅमेरा शोभेची वस्तू बनले आहेत. गांधी चौक, खुले नाट्यगृह चौक, सिटी कोतवाली चौक सह इतर प्रमुख मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. पोलीस प्रशासनाने याकरिता पुढाकार घेणे आवश्यक आहे. निवडणूक निरीक्षक विनोद सिंग गुजीवाल अकोल्यात दाखल झाले असून शासकीय विश्रामगृहात दुपारच्या सत्रात नागरिकांशी संवाद साधणार आहेत. अकोला लोकसभा मतदारसंघाकरिता निवडणूक आयोगाने निवडणूक निरीक्षक सामान्य म्हणून विनोद सिंह गुंजियाल यांची नियुक्ती केली. त्यानुसार गुंजियाल अकोल्यात दाखल झाले आहेत. निवडणूक निरीक्षक गुंजियाल नागरिकांच्या भेटीसाठी दररोज दुपारी 4 ते 5 या दरम्यान उपलब्ध राहतील. त्यांच्या संपर्कासाठी भ्रमणध्वनी क्रमांक 9921866668, टेलिफोन व फॅक्स क्रमांक 072424142829 असा आहे. त्यांच्या कार्यालय शासकीय विश्रामगृह बस स्टँड जवळ अकोला येथे असून त्यांचे संपर्क अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गोपाल मावळे हे राहणार आहेत. अकोला जुने शहरातील हरिहरपेठ स्थित विशालकाय जलकुंभी परिसरातील नागरिकांसाठी शावर बनत चालले आहेत. या जलकुंभातून निरंतर पाणी वाहत असून याकडे मनपाचे दुर्लक्ष आहे. मार्च महिन्यातच उन्हाळ्याची दाहकता जाणवायला लागली आहे. मे महिन्याचा उन्हाळा आतापासून दिसून पडत आहे. अकोला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महान येथील काटेपूर्णा धरणातील जलसाठा झपाट्याने कमी होत आहे. अशा वेळी पाण्याचे नियोजन अत्यावश्यक झाले आहे. तर दुसरीकडे अकोला शहरात पाण्याचा अपव्यय होत असल्याचे दिसून येते. अकोला जुने शहरात हरिहरपेठमध्ये विशालकाय जलकुंभ आहे. या जलकुंभातून निरंतर पाणी वाहत राहते. मागील काही दिवसांपासून हा जलकुंभ नागरिकांसाठी शॉवर बनत चालला आहे. दिवसभर जलकुंभातून पाणी वाहत राहते. या जलकुंभाखालील परिसरातील युवक आंघोळीचा आनंद घेताना दिसतात. या जलकुंभातून वाहणाऱ्या पाण्याकडे मनपा जलप्रदाय विभाग मात्र लक्ष द्यावयास तयार नाही. स्थानिक नगरसेवकाला सुद्धा या लिकेजचे काहीच घेणे देणे नाही. जलकुंभातून निरंतर वाहणाऱ्या पाण्यामुळे कधीही मोठी दुर्घटना घडू शकते. याकडे गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे. आरआरसी नेटवर्कच्या सिटी मैत्रीणद्वारे वसंत पंचमीच्या पर्वावर होलिका उत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत सिटी मैत्रिणींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. आरआरसी नेटवर्कच्या सिटी मैत्रिणींनी वसंत पंचमीच्या दिवशी होलिका उत्सवाचे आयोजन केले होते. सिटी मैत्रीण पर्व दुसरे यावर्षी रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन करीत असून सिटी मैत्रिणींना अधिकाधिक मनोरंजनाच्या संधी उपलब्ध करून देत आहे. दिनांक 25 मार्च रोजी होळी उत्सवाचा शेवटचा दिवस म्हणजेच वसंत पंचमीला वृंदावन नगर चतुर्भुज कॉलनी येथील निसर्गरम्य बागेमध्ये सिटी मैत्रीणच्या रंगपंचमीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रंग उधळत एकमेकींना रंग लावत सिटी मैत्रिणींनी होळीच्या गीतांवर फेर धरला. रंगाचा सण होळी सर्व हेवे दावे विसरून सर्व वयातील व्यक्तींना एकत्र आणतो आणि अशाच एका कारणाने पुन्हा एकदा सिटी मैत्रिणींना एकत्र येण्याची संधी सिटी मैत्रीण होळी उत्सवाने उपलब्ध करून दिली. रंग उधळूया प्रेमाचा, रंग उधळूया मैत्रीचा, सखी सोबती संग रंग उधळूया संस्कृतीचा आणि अशाच भारतीय संस्कृतीला सेवार्धित करण्यासाठी सिटी मैत्रीण वर्षभरातील सण उत्सवांना एकत्र येऊन साजरे करत आहे. मनोरंजन हेतू साधत निसर्ग आणि आरोग्याचा तोल सांभाळत नैसर्गिक रंगाचा वापर करून हा उत्सव साजरा करण्यात आला. महिलांचा उत्सव द्विगुणित करण्यासाठी या प्रसंगी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हौजी गेम मध्ये सुनीता घाटे, शालिनी रोम, रुक्मिणी पिंपराळे तर फुल हौजी गेम मध्ये संगीता राऊत, राजश्री देशमुख, अनिता टांग, गंगा राजश्री समनपुरे, प्रांजली रायपुरे या सिटी मैत्रिणींनी बाजी मारली. आकर्षक बक्षिसांचे वितरण या प्रसंगी विजेत्या सिटी मैत्रिणींना करण्यात आले. रंगवेड्या वातावरणात सेल्फीचा मोह सिटी मैत्रिणींना आवडला नाही. विविध मुखवट्यासोबत फोटो काढत खमंग पदार्थाची मेजवानी सिटी मैत्रिणींनी घेतली. अकोला शहरातील विविध चौकात कार्यान्वित सिग्नल यंत्रणा बंद पडल्याचे वृत्त सिटी न्यूज मधून प्रसारित होताच याची दखल घेत संबंधित विभागाने दुरुस्ती कार्याला सुरुवात केली. अकोला शहरातील स्वयंचलित सिग्नल प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अनेक प्रमुख मार्गावरील सिग्नल प्रणाली बंद पडलेली आहे. त्यामुळे यातायात संबंधित तक्रार निर्माण झाली आहे. शहरातील अतिव्यस्त मार्गावरील टॉवर चौक, रतनलाल प्लॉट मार्ग, अशोक वाटिका चौक, अग्रसेर चौक मार्गावरील स्वयंचलित सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने या मार्गावरील वाहतूक बाधित होऊन अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
या आशयाचे वृत्त सिटी न्यूज मधून 2 दिवसापूर्वी प्रसारित करण्यात आले होते। याची दखल संबंधित विभागाने घेतली। बंद पडलेल्या सिग्नलमध्ये झालेल्या बिघाडाची तपासणी करण्यात येत आहे। अकोला शहरात सर्व प्रकारच्या वाहनांची संख्या वाढली आहे। सकाळपासून ते उशिरा रात्रीपर्यंत प्रमुख मार्गावर वाहनांची वर्दळ सुरू असते। अशा वेळी या वाहनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सिग्नल यंत्रणा सुरू असणे आवश्यक आहे। त्यामुळे संबंधित विभागाने स्वयंचलित सिग्नल यंत्रणा पूर्णपणे दुरुस्त ठेवणे गरजेचे आहे। अकोला महानगरपालिका आयुक्तांनी हॉकर झोन संदर्भात लघु व्यावसायिकांशी चर्चा करीत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या। निश्चित केलेल्या जागेवरच व्यवसाय करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले। निश्चित केलेल्या हॉकर झोनमध्येच लघु व्यावसायिकांनी व्यवसाय करावा या हेतूने आयुक्त संजय कापडणीस यांनी 27 मार्चला शहरातील लघु व्यावसायिकांशी चर्चा केली। या बैठकीला जवळपास 300 ते 400 लघु व्यावसायिक उपस्थित होते। या बैठकीत आयुक्तांनी लघु व्यावसायिकांच्या अडचणीसह समजून घेतल्या। शहरात हॉकर्स नो हॉकर झोन निश्चित केले नव्हते, त्यामुळे लघु व्यावसायिक मुख्य मार्गावर दुकाने थाटल्याने गजबजलेली वाहतूक, अरुंद रस्ते असे चित्र निर्माण झाले होते। या प्रकारामुळे रहदारीतही अडथळा येत होता। युवती महिलांच्या छेडखानीतही वाढ झाली होती। यामुळे अनेकदा तणावही निर्माण झाला होता। या बाबी लक्षात घेऊन आयुक्त संजय कापडणीस यांनी शहरात हॉकर्स नो हॉकर झोन निश्चित केले होते। या निश्चित केलेल्या हॉकर्स नो हॉकर झोन बाबत हरकत प्राप्त झाली नाही। या अनुषंगानेच आयुक्त संजय कापडणीस यांनी लघु व्यावसायिकांसोबत बैठक घेतली। बैठकीत निश्चित केलेल्या हॉकर झोनच्या ठिकठिकाणीच लघु व्यावसायिकांची व्यवसाय करावा असे आवाहन आयुक्तांनी केले। या बैठकीला लघु व्यावसायिकांनी चांगला प्रतिसाद देत हॉकर झोनच्या ठिकाणी व्यवसाय करू अशी ग्वाही दिली। ज्या जागा हॉकर झोन म्हणून निश्चित केल्या त्या जागेत लघु व्यावसायिकांनी दुकाने थाटावीत। ज्या जागी दुकाने थाटले तिथे अस्वच्छता होऊ नये याची काळजी घ्यावी आदी सूचनाही या बैठकीत आयुक्तांनी दिल्या। बाळापूर तालुक्यातील हातरुण येथील प्राथमिक आश्रमशाळेत स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले। यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी एकाहून एक कार्यक्रमाचे सादरीकरण केले। बाळापूर तालुका अंतर्गत येणाऱ्या हातरुण स्थित स्वर्गीय नर्मदाबाई बनारसीलाल अग्रवाल प्राथमिक शाळेत अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार तथा आरटीई उपाध्यक्ष श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले होते। या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गोपाल खंडेलवाल, सुभाषचंद्र अग्रवाल, भगवानदास अग्रवाल, प्रल्हादराव ताले, नसीर खान, साहेबराव ढोले, मीनादेवी अग्रवाल, प्रभादेवी अग्रवाल आदी उपस्थित होते। या स्नेह संमेलनात प्राथमिक आश्रम शाळेचे विद्यार्थ्यांनी एकाहून एक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले। या कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता शाळेचे मुख्याध्यापक रविकुमार खोतकर, विमल कटारे, सुनंदा जकाते, शुभदा टाले, गणेश जकाते, इजाज खान, बबलू निर्मला विजय कटारे, शांताराम रोकडे, मेहंदी हसन, संतोष गवाळे, संदीप भारसाकळे, इज्जतुल्ला जागीरदार, गजानन नासुर्डे, जाकीर खान, कैलास अग्रवाल, वर्षा माळी, नंदकिशोर ठाकरे, सीमा हागे, पाठक, सचिन रहाटे, विजय चतुरकार, गणेश धोबी, दिलीप डोंगरे, मुकुल तिवारी, योगेश वडतकार, पवन गवई, अतुल कलोरे, संजय सागळे आदींनी परिश्रम घेतले। पाहूया या स्नेह संमेलनाची एक झलक। इलेक्ट्रॉनिक मीडिया क्षेत्रात अग्रेसर असलेल्या आरआरसी नेटवर्क याद्वारे युवतीकरिता रिपोर्टर बनण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे। येत्या 31 मार्चला इच्छुक युवतींनी प्रत्यक्ष संपर्क करण्याचे आवाहन केले आहे। इलेक्ट्रॉनिक मीडिया क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी इच्छुक युवतीकरिता आरआरसी नेटवर्कद्वारे सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे। इलेक्ट्रॉनिक मीडिया क्षेत्रात अग्रस्थानी असणाऱ्या आरआरसी नेटवर्कच्या न्यूज बुलेटिन मध्ये रिपोर्टर पदावर कार्य करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या युवतींनी रविवार 31 मार्च रोजी सकाळी 11 वाजता अकोला येथील गांधी रोडवर स्थित उत्सव संकुल 3रा माळा आरआरसी नेटवर्कच्या मुख्य कार्यालयात संपर्क करावा। रिपोर्टर पदासाठी आकर्षक व्यक्तिमत्व, फोटोजेनिक फेस, शहर व जिल्ह्याची माहिती असणे आवश्यक आहे। रविवार 31 मार्चला सकाळी 11 वाजता प्रत्यक्ष संपर्क करण्याचे आवाहन आरआरसी नेटवर्कद्वारे करण्यात आले आहे।
पुन्हा नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। 1 एप्रिल पासून वीज ग्राहकांना मिळणार जोरदार झटका। स्थिर पथकाद्वारे वाहनांची कडक तपासणी। शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद, सुरक्षा व्यवस्था चव्हाट्यावर। निवडणूक निरीक्षक विनोद सिंह गुंजियाल अकोल्यात दाखल। हरिहरपेठमधील जलकुंभ बनला शावर, पाण्याचा अपव्यय। इथे आजच्या बातमीपत्रात संपित आहोत। पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह। नमस्कार।